जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर। आता व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असेलच। तर या व्हिडिओ मधून मला थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे, ते म्हणजे की नॉन क्रिमिनल म्हणजे खूपदा प्रश्न विचारला जातो की नॉन क्रिमिलियर कोणत्या वर्षाचं हवं आहे किंवा नॉन क्रिमिलियर पुन्हा नव्याने काढायचं का, ते चालणार का या परीक्षेसाठी। तर आपण एक ऑफिशियल जो जीआर आला आहे तो एकदा वाचून घेऊया। चला, पोलीस शिपाई किंवा पोलीस शिपाई चालक किंवा बॅट्समॅन किंवा राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई किंवा कारागृह शिपाई या पदांकरता सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतच्या सूचना। त्याच्यात सगळ्यात पहिला पॉइंट आहे सामाजिक आरक्षण। त्याच्यात पहिलं विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग एसीबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणी वेळी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले लगतच्या, तरी त्यांनी पण बोल्ड मध्ये दिले, लगतच्या आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2023-2024 या आर्थिक वर्षाचे मूळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे लेटेस्ट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करावे। शासन शुद्धीपत्रक इतर समाज बहुजन कल्याण विभाग क्रमांक संकीर्ण 2023 प्र 76 मावक दिनांक 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी कालावधीत विचारात घेण्यात येईल, परंतु संवर्गाकरता 2023-24 या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य म्हणजे गरजेचं असतं। म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी, तुम्हाला जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते 2023-2024 या वर्षाचं आर्थिक वर्षाचं द्यायचं आहे। आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नॉन क्रिमिलियर हे 3 वर्षासाठी असतं, पण माझ्या हिशोबाने लेटेस्ट नॉन क्रिमिलियर जर निघत असेल तर काढून ठेवा, अडचण येणार नाही। पण तरीही आता वरतीच त्यांनी सांगितलेलं की नॉन क्रिमिलियर कोणाकोणासाठी लागेल, तर सगळ्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्येच लिहिलेलं आहे। तर एवढ्या प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे, तर तुम्ही फॉर्म भरते वेळी जेव्हा सिलेक्ट कराल तेव्हा नॉन क्रिमिलियर व्यवस्थित पाहून सिलेक्ट करा। ठीक आहे, थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू।